आज आपण श्रावण स्पेशल अशी एक पारंपरिक रेसिपी करूया. तिचं नाव आता तांदळाच्या रव्याची खांडवी, की काही ठिकाणी एका खांडोळी अशी पण म्हणतात. आता मी इकडे एक वाटी भरून ही बासमती तांदूळ घेतले. ते काल रात्री स्वच्छ धुवून फॅन खाली वाळत घातले आणि असे खुटखुटीत झाले तोपर्यंत ते वाळवायचे आणि ह्याचं रवं काढून घ्यायचं. आता बाजारात पण तांदळाचं रवं मिळतं, पण इकडे आपण बासमती घेतल्यामुळे सुगंधित असा पीठ होता. किंवा तुम्ही एखादा सुगंधित असा पीठ जर रवं मिळालं तर तुम्ही तो घेऊ शकता. किंवा अगदी दलिया जरी असलं ना गव्हाचं, तर तो मिक्सरमध्ये घालून बारीक करायचा आणि तो पण घेऊ शकता. आता इकडे एक वाटी भरून तांदूळ, तर एक वाटी भरून गूळ, पण गूळ एकदम दाबून दाबून भरायचा म्हणजे थोडा गोड जास्त होता. नंतर इकडे एवढीच वाटी भरून 2 वाटी भरून पाणी घ्यायचा आणि त्या उकळत ठेवायचा. तर आपण नंतर शिजताना घालूया. मग इकडे थोडेसे ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम किंवा आणखी काहीतरी असतील ते. इकडे थोडासा ओला खोबरा, वेलची आणि जायफळाची पावडर, इकडे थोडासा आला किसून घेतलाय आणि थोडासा मीठ. आता आपण पहिल्यांदा काय करूया, तर हे जे तांदूळ असेल ते आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि तो रवं काढून घेऊया. अशा प्रकारे आपण तांदळाचं रवं सगळं काढून घेऊ. आता हे रवं भाजून घ्यायचं. आता त्याच्यासाठी मी इकडे कढई घेतलंय, त्याच्यात 1 चमचा तूप घातलंय आणि आता हे रवं आपण त्याच्यात खमंग भाजून घ्यायचं. आणि इकडे रवं भाजेपर्यंत आपण मागच्या गॅसवरती या 2 वाटी पाणी असं तर आपण उकळत ठेवूया. आता आपण 2 वाटी पाणी उकळत ठेवला, त्याच्यामध्ये हा गूळ घालायचा. म्हणजे त्या गूळ पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळत आलं आणि इकडे किसून घेतलेला आला असा तर आपण त्याच्यात घालायचं. त्याच्यामध्ये आल्याचा जो स्वाद असा तो अतिशय छान येता आणि चव पण चांगला येता, म्हणून आला त्याच्यामध्ये घालायचा आणि हा पाणी चांगला रटामटा उकळत जायचं. तोपर्यंत इकडे आपण जो रवो जो असा तो एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचं. आता इकडे हे रवं खमंग भाजलं गेलो असं. आता साधारणपणे 7 ते 8 मिनिटं लागले मग एका बाजू. तोपर्यंत इकडे मागच्या गॅसवर आपण पाणी ठेवला तर आपण उकळलं. तर आता आपण काय करायचं, तर साधा पाणी असा तर याच्यामध्ये गाळून घालायचं. गाळून असं कधी घालायचा की गुळामध्ये कचरू असतं बऱ्याच वेळा आणि आला पण आपण त्याच्यात तोंडानं फक्त आल्याचं फ्लेवर होईल आणि म्हणून या गाळून घ्यायचा. आणि आता हे रवं या पाण्यामध्ये चांगलं शिजवत जायचं. तोपर्यंत ह्याच्यामध्ये आपण या रव्यामध्ये थोडासा मीठ, आता गूळ म्हटलं की त्याच्यात थोडासा चवीसाठी मीठ घालायचा. नंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स, आता मी इकडे काजू घेतले, काजूचे तुकडे किंवा तुम्ही खोबऱ्याचे तुकडे पण घालू शकता. आता याचे गुठले होऊ द्यायचे नाही, सारखं ढवळत राहायचा. आणि थोडासा ओला खोबरा, थोडा ओला खोबरा आपण वरतून घालण्यासाठी ठेवूया गार्निशिंगसाठी. आणि इकडे जायफळ आणि वेलची पावडर आणि हे तो एकत्र गोळं येईपर्यंत, कारण आपण याचे वडीये करूचे असतात त्यामुळे वडी थापू घेऊ इथपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचं. आता हे रवं पूर्ण शिजून असं एकत्र गोळं झालं, याचा अर्थ आता तो तयार झाला. आता आपण गॅस बंद करूया आणि तो जो रवं होता तो सगळं आपण ताटामध्ये घालूया. इकडे मी ताटात तूप लावून घेतलंय. आता तुपामध्ये तो काढून घ्यायचो आणि पातळ थापून घ्यायचं. आता इकडे वाटीत मागच्या बाजून तूप लावून घ्यायचं आणि अशा वाटीन तो पूर्ण गरम गरम असताना थापून घ्यायचं. आता ह्या मिश्रण सगळं थापून घेतलं असं प्लेन ह्याच्यामध्ये. आता वरून त्याला थोडासा गार्निशिंगसाठी खोबरा घालायचा. आणि याने थोडासा प्रेस करायचा, म्हणजे खोबरा आतमध्ये प्रेस. आणि हा मिश्रण आता थोडा थंड होऊ द्यायचा. आता हे फक्त 10 मिनिटं लागली थंड. आता आपण कडा सुटले का बघूया. बघा कडा त्याचे व्यवस्थितपणे सुटले. आता आपण मधून कापून घेऊया, त्याचे वडे काढूया. आता आपण हे एक काढून बघूया वडीमध्ये. अशा प्रकारे एक खालून पण व्यवस्थित शिजले. अशा प्रकारे सगळे वडे आपण काढून घेऊया. अशी ही तांदळाच्या रव्याची खांडवी तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करा. ही एक पारंपरिक रेसिपी आहे, अतिशय पौष्टिक आणि अतिशय रुचकर अशी ही वडी होता. तर ही रेसिपी तुमका आवडली असा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.